नमस्कार मित्रांनो, श्रीज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत कोबीची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: चिरून घेतलेली कोबी, इथे मी कोबी पाव किलो घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून चिरून घ्यायची। एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, एक हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं। नंतर इथे ओल्या नारळाचं खोबरं किसून घेतलेलं आहे। इथे सुकी मच्छी घेतलेली आहे। इथे मी छोटा बारीक कोलिंब घेतलेला आहे। तूर डाळ ऑप्शन आहे, तुम्ही नाही घातलात तरी चालेल। 2 चमचे तेल चांगलं तापलं की मग अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, नंतर कढीपत्त्याची पाने टाकायची, चिरून घेतलेला बारीक कांदा, कोथिंबीर, चिरून घेतलेली हिरवी मिरची, हे 2 मिनिटांसाठी चांगलं भाजून घ्यायचं। इथे भिजवून घेतलेली डाळ, नंतर कोलिंब, मी अर्धी वाटी कोलिंब इथे घालत आहे, तो चांगला परतवून घ्यायचा यामध्ये 2 मिनिटं, म्हणजे त्याचा वास जाईल। नंतर अर्धा चमचा हळद टाकायची त्यात आणि पुन्हा चांगला परतवून घ्यायचा। तर यामध्ये चिरून घेतलेला कोबी टाकत आहे। यामध्ये मी पाणी घालत नाही आहे, वाफेवरती शिजवू द्यायची भाजी। 1 चमचा मीठ टाकलेला आहे। हे छान मिक्स करून 5 मिनिटांसाठी शिजू द्यावं। यामध्ये किसून घेतलेलं ओल्या नारळाचं खोबरं अर्धी वाटी, हे सर्व मिक्स करून 5 मिनिटांसाठी शिजवू द्यावं। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू।